सध्या मुलांसाठी घेतोय आपण आणि त्याचं वयोगट असेल साधारण 7 वर्ष ते 21 वर्षाच्या मध्ये असेल आणि आपण 4 ग्रुप्समध्ये डिव्हाईड केलेलं आहे. दरवर्षी आपण तो इव्हेंट घेतो. हे दुसऱ्यांदा वर्ष आहे, सेकंड इयर आहे आणि ते सिंधू रनर्स ह्या ग्रुप म्हणजे ओंकार परतकर असतील आणि स्नेहल गोवेकर सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून आपण तो इव्हेंट घेतोय आणि दरवेळी आपण ह्या राजवाड्याच्या परिसरवरून आपण चालू करतो आणि तलावाच्या भोवती तो राउंड असतो. मेन उद्दिष्ट ह्या स्पर्धेचं आहे, की जास्तीत जास्त मुलं ह्या इव्हेंटमध्ये यायला पाहिजे. जास्तीत जास्त मुलं कुठेतरी इथं ते इव्हेंटमध्ये सहभाग्य घेऊन कुठेतरी ॲथलेटिक्स फील्डमध्ये असेल, काही स्पोर्ट्स फील्डमध्ये असेल, काय कुठेतरी फिटनेसच्या माध्यमातून कुठेतरी इथं त्याच्यामध्ये भाग घेतील. आणि आपण एक कॅटेगरी घेतलेली ते 7 वर्षाच्या म्हणजे जास्त वयोगटात. ते 7 वर्ष आपण कशाला घेतले, की कुठेतरी एक छोट्या वयोगटामधूनच कुठेतरी मुलं तयार होतील आणि कुठेतरी त्यांना आवड तयार होतील ह्या धावण्या स्पर्धात असेल, काय ॲथलेटिक्सच्या स्पर्धेत असेल. तर त्याच्यासाठी आपण ते इव्हेंट घेतलेले आहे. आपल्याकडे मी ती माहिती काय असेल, की मी एंट्री फी आहे त्याची माहिती देतो, की परत मी सांगतो, की परत ते 28 तारखेला रविवारीच्या दिवसाला असणार डिसेंबरच्या. तर मी आवाहन करेल, की जास्तीत जास्त मुलं ह्याच्यामध्ये सहभागी होऊन त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचं त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचं रिकग्निशन येईल. त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य काय आहे, की त्याच्यामध्ये टायमिंग होतो आणि तो टायमिंग कुठेतरी रजिस्टर्ड टायमिंग असेल. तर तुम्हाला केव्हा पण तुमच्या पुढच्या इव्हेंटसाठी असेल, काय तुमच्या स्वतःसाठी कुठेतरी बिबच्या माध्यमातून त्याच्यावर टायमिंग चिप असतो आणि तो टायमिंग चिपच्या माध्यमातून तुमचं एक्झॅक्ट टाईम आणि किती तुमचे सर्कल झाले असतील, काय किती तुमचं किलोमीटर झाले असतील, अ, त्याच्यावरून तुम्हाला एक्झॅक्ट टाईम पण कळतो. तर तसंच ते कुठेतरी तुमच्या पुढच्या आयुष्यात कुठेतरी त्याचा वापर होऊ शकतो. त्याच्यासोबत आपले मेडल असतील आणि आपण टी-शर्ट पण देतोय. तर मी जास्तीत जास्त विनंती करेल, की आपण जास्तीत जास्त मुलं त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. जास्तीत जास्त पालकांना मी आवाहन करेल, की कुठेतरी मुलांना त्याच्यामध्ये एंगेज ठेवा आणि मला वाटते हे एक चांगलं विचार घेऊन आपण पुढे येतोय आणि असंच मागच्या वर्षी साधारण 260 मुलं होते त्या इव्हेंटसाठी आणि आपण ह्या वर्षी पण बघतोय, की जास्तीत जास्त मुलं ह्या इव्हेंटमध्ये सहभागी होतील. आपले वर्षभर म्हणजे सिंधू रनर्सच्या माध्यमातून भरपूर इव्हेंट्स घेतो आणि तो एक इव्हेंट आहे, ते स्पेसिफिकली मुलांसाठी आपण केलेलं आहे. तर मला वाटतं, की आपण सगळेजणं आम्हाला सपोर्ट केलं तर चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. अजून काय माहिती असतील डॉक्टर सर देतील काय? या इव्हेंटमध्ये जसं सर म्हटले, की लहान मुलांच्या कॅटेगरीज आहेत, ज्या 7 इयर्सपासून ते 21 इयर्सपर्यंत स्टार्टिंग फ्रॉम 7 इयर्स टू 10 इयर्सपर्यंत 1.5 किलोमीटरची कॅटेगरी आहे. 10 इयर्स टू 13 इयर्सपर्यंत 3 किलोमीटर्स. देन 13 इयर्स टू 16 इयर्सपर्यंत 5 किलोमीटर्स अँड 16 टू 21 इयर्सपर्यंत जी आहे ती 10 किलोमीटर्सची कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर रेसचा जो रूट असणार आहे तो सावंतवाडीच्या तलावाभोवती म्हणजे राजवाड्यातून मेन गेट लष्कर गेटमधून स्टार्ट होऊन तलावाचे जे राऊंड्स आहेत ते ऑलमोस्ट 1.6 किलोमीटरचा एक राऊंड असे प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळे राऊंड्स आहेत. म्हणजे जी फर्स्ट कॅटेगरी आहे 1.5ला त्याला एक राऊंड, 3 किलोमीटरला 2 राऊंड्स, देन 5 किलोमीटरला 3 राऊंड्स आणि 10 किलोमीटरला 6 राऊंड्स अशा प्रकारचे ते राऊंड्स आपल्याला करायचे आहेत मुलांना आणि ते बीप सिस्टमवरती ट्रॅक होणार नंबर ऑफ लूप्स आणि त्याच्यानंतर ते किलोमीटर्स आपल्याला त्यांच्या सर्टिफिकेट्समध्ये आणि टायमिंग सिस्टममध्ये आपल्याला दिसून येतील. तर अजून या सिस्टमचं जसं सर म्हटले, की या इव्हेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण बीप सिस्टम इंट्रोड्यूस करतोय, जी की टाटा मुंबई मॅरेथॉन किंवा जर कोकणात म्हणायचं झालं तर कुडाळ मान्सून रन किंवा कोकण कोस्टल मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन या इव्हेंट्समध्ये जसे गोव्यातली गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये जसे टायमिंग सिस्टम असते. तुमची जे किलोमीटर्स आहेत ते किती वेळात झाले हे रेकॉर्ड होतं आणि ते लाईफटाईम तुम्हाला सर्टिफिकेट तुम्ही सिस्टमवरून डाउनलोड करू शकता. त्या स्वरूपाची सिस्टम इथं आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे आणि लास्ट इयरला पण सेम सिस्टमच होती आणि आम्हाला चांगला प्रतिसाद होता. सगळ्यात महत्त्वाची बाजू म्हणजे सिंधू रनर्स टीम ही दरवर्षी जे उपक्रम घडवते त्याच्यातून
नवीन येणारी जी पिढी आहे, जी मुलं आहेत, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी फार मदत म्हणजे आम्ही प्रयत्नशील राहतो. लास्ट इयरला जी मुलं पळाली होती, त्याच्यातून 25 मुलं आमच्याकडे वर्षभर ट्रेनिंगला होती. दर आठवड्याला 2 दिवस राजवाड्याच्या जे एम्फी थिएटर आहे, तिथं त्यांचं ट्रेनिंग होतं आणि त्या ट्रेनिंगचा जे रिझल्ट्स म्हणून आम्हाला सांगायला आनंद होतो, की त्याच्यातली 2 मुलं सुशोभन सावंत आणि मानस हे नॅशनल लेव्हलला आता कबड्डी खेळणार आहेत. त्याच्यानंतर सहज बुरुड आहे. त्याच्यानंतर कबीर हेरेकर म्हणून एक मुलगा आहे. त्याच्यानंतर रियान सारंग आहेत. हे मुलं स्टेट लेव्हलला पण खेळणार आहेत ॲथलेटिक्समधनं. म्हणजे फक्त मॅरेथॉन पुरतं किंवा त्या इव्हेंट पुरतं मर्यादित न राहता सिंधुरनस टीम आणि सावंतवाडी पॅलेस जे आम्ही संयुक्त विद्यमाने त्या मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आणि त्यांना पुढे कसं करिअर करता येईल स्पोर्ट्समध्ये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो. म्हणून त्यामुळे ही इव्हेंट आम्ही त्या अनुषंगाने प्लॅन करतोय, की त्याच्यातून जी मुलं निवडून येतील त्यांना पुढे कुठेतरी ट्रेनिंग सपोर्ट किंवा इन्फॉर्मेशन सपोर्ट देऊन त्यांना ॲथलेटिक्स इव्हेंट्समध्ये आपल्याला जर आपण 2036चं जे व्हिजन आहे इंडिया ऑलिम्पिक होस्ट करेल त्यासाठी प्रयत्नशील राहून ती मुलं पुढे जाऊन त्या इव्हेंटला कशी खेळवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि सर जसे म्हणाले तसे आम्ही सगळ्या मुलांना आणि पालकांना अपील करतो, की तुम्ही तुमच्या पाल्यांना रजिस्टर करून घ्या त्या इव्हेंटमध्ये आणि जो इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲडिशनल पाहिजे असेल, त्यासाठी तुम्ही आम्हाला फोन केला 3 फोन नंबर दिलेले आहेत आम्ही पॅम्पलेटवरती. त्याच्यावर कोणालाही जरी फोन केला तरी तुम्हाला जी लागणारी इन्फॉर्मेशन सगळी प्रोव्हाईड केली जाईल.